निधीवरून प्रताप सरनाईकांनी अजित पवार यांच्यावर आरोप केलाय। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये असताना देखील शिंदेंच्या नेत्यांनी अजित पवारांवर आरोप केले होते। मात्र महायुतीत असतानाही शिंदेंच्या नेत्यांसाठी परिस्थिती बदललेली नसून अजूनही तशीच परिस्थिती आहे। बघूया। आम्हाला जलसिंचनचा निधी मिळत नाही, आम्हाला डोंगरीचा निधी मिळत नाही। जळतं त्याला कळतं। दिवसभर राष्ट्रवादीला पैसे वाटतोय आणि आम्ही मातुश्रीमध्ये घाटतोय। परंतु कशा पद्धतीने त्यांनी तसं वक्तव्य केलं मला माहिती नाही, परंतु मी कधी तुझा भाव केला नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी निधीवरून अर्थ खात्यावर गंभीर आरोप केलाय। शिंदेंच्या नेत्यांकडून दादांवर निधीवरून करण्यात आलेला हा काही पहिला आरोप नाहीये। शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या नेत्यांनी तेव्हाही निधीवरून अजित पवारांवर खापर फोडलं होतं। अजित पवारांनी निधी दिला नसल्याचा थेट आरोप शिवसेना नेत्यांनी केला होता। आणि मग हे जे निधी देत होते त्यांच्याकडे आम्ही जायचो, घराने मांडायचो की आम्हाला सार्वजनिक बांधकाम खात्याचा निधी पाहिजे, आम्हाला जलसिंचनचा निधी मिळत नाही, आम्हाला डोंगरीचा निधी मिळत नाही, आम्हाला इतर कोणताही निधी मिळत नाही, फक्त तुमचा मिळतोय। साहेब तुम्ही काहीतरी सांगा आमदार सीएम साहेबाला। आणि हे सर्व आमदार जेव्हा त्यांच्याकडे जायचे एक एक जण रोज त्यांचे डोकं खायचे, रोज सांगू अखेरला यांनी शिंदे साहेबांनी सुद्धा 5-6 वेळेला उद्धव साहेबांना सांगितलं। आम्ही जेव्हा भेटलो त्या टायमाला सांगितलं, कुणी सांगितलं नाही अशातला भाग नाही, ते नाकारू सुद्धा शकत नाही। आणि मग त्याच्यामुळं एकेकाने आता सांगितलं की आम्हाला इथं राहायचं नाही, एक तर आम्ही पक्ष सोडून जातो, नसता आमचा राजीनामा द्या। मग हा सर्वांना एकत्रित आणायचं काम शिंदे साहेबांनी केलं। तुम्ही कुठे जाऊ नका, पक्ष आपला आहे। जळतं त्याला कळतं। आमचं काय जळत होतं हे आम्हाला कळत होतं आणि आमचा दुःख वेदना आमच्या साहेबांना सांगत ते साहेब कोणता तर निर्णय घ्या, शिवसेना वाचत। शिवसेना नेते रामदास कदमांनी देखील निधीवरून अजित पवारांवर टीका केली होती। अजित पवार सकाळी 6 वाजता उठून राष्ट्रवादीच्या नेत्यांना निधी वाटायचा असा दावा देखील रामदास कदमांनी केला होता। हुशार माणूस आहे, सकाळी 6 वाजता उठतो, 7 वाजता म्हणणार आहे दिवसभर राष्ट्रवादीला पैसे वाटतोय आणि आम्ही मातुश्रीमध्ये घाटतोय। शिवसेना नेत्यांच्या आरोपानंतर अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं। 2.5 वर्षात कोणत्याही आमदाराचा निधी कापला नसल्याचा दावा अजित पवारांनी केला होता। गेल्या 2.5 वर्षात कुठेही निधीला काटछाट केली नाही। जो अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेला होता तो आमदार निधी, डोंगरी विकास निधी आणि ह्या निधी आपल्या पालक DPCचा निधी हा सगळा दिलाय। परंतु कशा पद्धतीने त्यांनी तसं वक्तव्य केलं मला माहिती नाही, परंतु मी कधी तुझा भाव केला नाही। वेळ बदलली, काळ बदलला, मात्र शिंदेंच्या आमदारांसमोरचा प्रश्न अजूनही तसाच आहे। कारण निधीवरून शिवसेना नेत्यांचा अजित पवारांवरचा आरोपांचा सिलसिला आजही तसाच सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।